हाय हॅलो नमस्कार. पवार माधवी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी मटण बनवणार आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, उकडवून घेतलं आहे मी, कुकरमध्ये उकडवून घेतलं आहे. आता फक्त मसाल्यामध्ये त्याला शिजवायचं आहे. तर आपण कढई गरम करायला ठेवू. स्टीलची कढई आहे नेहमीप्रमाणे. लाल मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. तेल टाकूया आपण त्याच्यात, पाणी सुकल्यावर. पुसून घेतलं आहे पाणी त्याच्यातलं, नाही तर थडथड उडतं ना ते. आता स्लो गॅस करते, कारण की ती स्टीलची कढई आहे. नवीन मसाला बनवल्यापासून काही चिकन वगैरे मटण केलं नव्हतं ना, तर आज मी नवीन मसाल्यामध्ये करून बघणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लसूण आणि कढीपत्ता एकत्र टाकते. थोडंसं लाल होऊ द्या. आलं लसूण पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यात टाकते. हे बघा, कढ आलं आहे, तिला जास्त करपवायची नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी टाकते कांदा खोबऱ्याचं वाटण भाजलेला. आता स्लो गॅस करते, कारण की थडथड उडतं आहे ते. स्टीलची कढई आहे ना. अजून टाकूया थोडं. एवढं मी वाटण टाकलं आहे. त्याच्यामध्ये टाकते 2-3 आलं लसणाची पेस्ट, 3 चमचे टाकले मी त्याच्यामध्ये पेस्ट. आणि हे सगळं मसाला भाजून घेते. आता त्याचं थडथडणं कमी झालं तर फास्ट केला गॅस. त्याच्यामध्ये मसाला टाकून कढवून घेते. कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं तर त्याच्यामध्ये टाकते मी लाल मसाला. हे बघा, 2 चमचे मी मोठे मोठे लाल मसाला टाकते, कारण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना, त्याच्यामुळे त्याला थोडं तिखटपणा हवं आहे. आणि पाव चमचा हळद. आणि हे गरम मसाला आहे तो पण टाकते, खडा मसाला आहे थोडासा, तोही टाकते त्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये सगळं टाकून घेतलं आहे. आणि एवढ्या पाण्यामध्ये शिजवायचं आहे त्याला, कारण तो शिजला आहे. फक्त मसाला शिजवून घ्यायचा आहे. अगोदर मीठ टाकलं आहे, पण चव घेतल्याशिवाय पुन्हा मीठ टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये. ह्या मसाल्याला जरा लालसरपणा यायला पाहिजे. लाल आला किंवा तरी येते ना चांगली. हे बघा, असा मसाला शिजवून घेतला. एवढा लाल मसाला बस होईल, कारण की त्याला कलर आला आहे. आता मी हे त्याच्यामध्ये टाकते मटण. मिक्स घेतलं आहे मांडीचं आणि चाप, म्हणजे थोडं नरम नको म्हणून मिक्स आणलं आहे. हे बघा, आता छानसं ज्याला कढ आलं ना, फक्त मसाला लागायचा आहे त्याला, बाकी सगळं तो शिजलं आहे छान.
भांड्यामध्ये मसाल्याचं पाणी आहे ते पण टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि चांगलं कड आलं की मग चव घेईन की अगोदर मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं शिजतेवेळी. मग मसाल्याला जर लागलं तरच आपल्याला टाकायचं आहे, नाहीतर नाही टाकणार. बघा किती छान कड येतो त्याला. मी आता स्लो गॅस करते, नाही तर ते सगळं बाहेर उडेल. स्लो गॅस केला, मंद आचेवर त्याला शिजवायचं आहे. मस्त मसाला झाला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आणि 1 चम्मच मीठ, कारण मीठ कमी लागतो आहे. एक चमचा मीठ टाकू. अजून थोडंसं टाकते अंदाजी. बघा छान झालं आहे आपला मटण. कोथिंबीर वगैरे टाकले कारण ती शिजली, ती दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. एवढा रस्सा ठेवायचा आहे कारण की थोडा भातासोबत पण खायचं आहे ना. मग आपण असा एवढा रस्सा ठेवणार आहोत त्याच्यामध्ये. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर करा सगळ्यांना. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी रेसिपी आवडते की नाही ती. अजून तुम्हाला दुसरे व्हिडिओ कुठले आवडतात हेही सांगा. रेसिपी आवडते की नाही आवडते तेही सांगा मला कमेंटमध्ये, तर मी त्याला उत्तर देईन तुम्हाला. मी तर तुम्हाला बघत नाही, तुम्ही मला बघता, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता कसं चांगलं वाटतात व्हिडिओ की नाही वाटत हेही सांगा मला. आणि आज महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की आज दिवसाभरात महिला दिन, आज रात्र झाली कारण दिवसाभरात काय मी व्हिडिओ वगैरे केलं नाही, कामामध्ये होतो त्याच्यासाठी. तर आज मी महिलांना सगळ्या महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा महिला दिनांच्या. तर बाय बाय.